शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. आज आपण आजच्या अंदाजामध्ये सध्या मान्सूनची स्थिती कशी आहे व पुढील वाटचाल कशी राहणार आहे ते बघणार आहे. आणि त्यानंतर दिनांक 21, 22, 23 आणि 24 मे या कालावधीमध्ये राज्यात जो काही मान्सूनपूर्व वादळी पाऊस होणार आहे त्या बाबतीतसुद्धा सविस्तर अशी माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर शेतकरी बंधूंनो करूया सुरुवात. तर अगोदर बघूया आपण सध्या मान्सूनची स्थिती व पुढील वाटचाल कशी राहील ते. तर शेतकरी बंधूंनो, मान्सून वारे दिनांक 16 मे रोजी अंदमान निकोबार बेटावरती दाखल झालेले आहे आणि तिथून पुढे जो काही आपला प्रवास आहे मान्सून वाऱ्याचा दिनांक 16 मे, 17 मे, 18 मे आणि 19 मे व 20 मेपर्यंत मान्सून वाऱ्याने आपली मजल ही श्रीलंकेपर्यंत मारलेली आहे. म्हणजे संपूर्ण अंदमान बेट व्यापल्याच्या नंतर पुढे त्याची वाटचाल झालेली आहे व पुढेही वाटचाली एक सुरळीत चालू राहील. आणि दिनांक 1 किंवा 2 जून रोजी मान्सून हा केरळमध्ये दाखल होईल अशी सध्या तरी दिसते. तर शेतकरी बंधूंनो, मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी पुढचे 5 ते 6 दिवस लागते. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये मान्सून हा दिनांक 7 किंवा 8 जून रोजी दाखल होईल. पण शेतकरी बंधूंनो, सध्या तरी मान्सून महाराष्ट्रामध्ये आला आहे आणि आपण लगेच पेरण्यासाठी नियोजन करावं अशी पोझिशन ह्या वर्षी तरी नाही. कारण की मान्सून वाऱ्यासोबत जेवढं बाष्प पाहिजे, जेवढं काही कमी दाब पट्टा निर्माण झालेला पाहिजे, जेवढे काही ढगं पाहिजे तेवढे ढगं नाही, नुसते हे मान्सून वारेच आहेत. तर शेतकरी बंधूंनो, आता बघूया दिनांक 21, 22, 23, 24 मे या कालावधीमध्ये राज्यात जो काही मान्सूनपूर्व वादळी पाऊस होणार आहे ते. तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला इथे या नकाशामध्ये सविस्तरपणे दिसत आहे. ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला हे लाल टिंबे दिसत आहे, तर या जिल्ह्यामध्ये दिनांक 21 मे ते दिनांक 24 मे या कालावधीमध्ये दररोज दुपारनंतर वादळी वाऱ्यासह भाग बदलत मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे. तर त्यामध्ये कोणते कोणते जिल्हे आहेत, त्यामध्ये आहे लातूर, त्यानंतर धाराशिव, तसेच बीड, इकडे अहिल्यानगर, त्यानंतर नाशिक, इकडे पालघर, ठाणे, रायगड, पुणे, तसेच सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, तसेच धाराशिव म्हणजे या जिल्ह्याचा समावेश आहे. तर या जिल्ह्यामध्ये दिनांक 21, 22, 23 आणि 24 मे या कालावधीमध्ये दररोज दुपारनंतर वादळी वाऱ्यासह भाग बदलत मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे. त्यानंतर जे काही तुम्हाला पिवळे टिंब दिसत आहे, तर ह्या पिवळे टिंब दिसत आहेत त्या जिल्ह्यामध्ये एक दररोज दुपारनंतर 21, 22, 23 आणि 24 मे या कालावधीमध्ये एक दररोज दुपारनंतर बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी होण्याची शक्यता आहे. तर त्यामध्ये आहे नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, तसेच धुळे जिल्हा या जिल्ह्याचा समावेश आहे. त्यानंतर जे काही तुम्हाला हिरवे टिंब दिसत आहे, तर या जिल्ह्यामध्ये दिनांक 21, 22, 23, 24 मे या कालावधीमध्ये एक दुपारनंतर एक स्थानिक ढग जमा होऊन आपल्याला या जिल्ह्यामध्ये बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या वादळी सरी झालेल्या पाहायला मिळेल. पण जर समजा तुम्ही खालचे लाल आणि पिवळ्या टिंबाच्या तुलनेत जर बघितलं, तर इकडे हिरव्या टिंबे ज्या जिल्ह्यामध्ये आहे ह्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता कमी आहे. तर शेतकरी बंधूंनो, आज आपण आजच्या अंदाजामध्ये सध्या मान्सूनची स्थिती कशी आहे व पुढील वाटचाल कशी राहील ते एक थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि दिनांक 21, 22, 23, 24 मे या कालावधीमध्ये राज्यात जो काही मान्सूनपूर्व वादळी पाऊस होणार आहे त्या बाबतीतसुद्धा आपला सविस्तर अंदाज थोडक्यात दिलेला आहे. तर शेतकरी बंधूंनो, पुन्हा मला एक सांगायचं आहे की ह्या वर्षी जसं मागच्या वर्षी 2025मध्ये, 2024मध्ये, 2023मध्ये मान्सूनच्या वाटचाली ह्या तारखेला चालू होत्या, तशा सध्या तरी चालू नाही आहेत. त्यामुळे आपण लवकरच पुढेही मान्सून आला म्हणून सनी अशी ह्यावर्षी धूळ पेरणीची अशी घाई करणं ह्यावर्षी तरी फायद्याचं ठरणार नाही. तर शेतकरी बंधूंनो, आजच्या अंदाजामध्ये इतकेच. नमस्कार.